नमस्कार. बघूया विहीर दुरुस्ती योजनेबद्दल अगदी थोडक्यात. तर ही माहिती आहे 13 ऑक्टोबर 2025च्या सरकारी निर्णयाबद्दल, म्हणजे GR बद्दल. होता काय की खूप पाऊस आणि पुरामुळे नाही का अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचं नुकसान झालंय. एकतर त्या खचल्यात किंवा गाळाने भरल्यात. तर त्यांना मदत करण्यासाठी ही योजना आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे नाही का? तर मग या योजनेतले मुख्य मुद्दे काय आहेत बघूया. पहिला मुद्दा म्हणजे ही योजना खास अशा विहिरींसाठी आहे ज्या पुरामुळे किंवा खूप पावसामुळे खचल्यात किंवा गाळाने भरल्यात. पण यासाठी तुमच्या नुकसानीचा पंचनामा झालेला पाहिजे, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केलेली हवी. आणि मदत किती? तर जास्तीत जास्त 30,000 रुपये प्रत्येक विहिरीसाठी. समजा खर्च कमी आला तर जेवढा खर्च तेवढीच रक्कम मिळेल. ओके. दुसरं म्हणजे तुम्हाला मदत हवी असेल तर तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्याकडे म्हणजे BDOकडे एक लेखी अर्ज करायचा आहे. आणि अर्जासोबत तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा नक्की जोडा. तो खूप महत्त्वाचा आहे, नाहीतर अर्ज बाजूला पडू शकतो. अर्ज दिल्यावर पावती घ्यायला विसरू नका आणि तिसरा शेवटचा मुद्दा, तुम्ही अर्ज केल्यावर काय होतं? तर गट विकास अधिकारी आणि त्यांचे टेक्निकल लोक जागेवर येऊन बघतील, खर्चाचा अंदाज काढतील. जिल्हाधिकाऱ्यांनी ओके केलं की पात्र शेतकऱ्यांची यादी वेबसाईटवर येईल. मग काय, कामासाठी सुरुवातीला 50% रक्कम म्हणजे 15,000 रुपये लगेच मिळतील. काम पूर्ण झालं की त्याची जिओ टॅगिंग वगैरे करून पाहणी होईल आणि मग उरलेले 50% मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं काम याच आर्थिक वर्षात पूर्ण करायचंय. तर थोडक्यात काय, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचं नुकसान झालंय त्यांना दुरुस्तीसाठी 30,000 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. फक्त गट विकास अधिकाऱ्याकडे वेळेत अर्ज करा.